मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू सर्वांना म्हणते पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण हा तर फक्त ट्रेलर होता. तेव्हा काय निर्लज्ज मुलगी आहे ही, असं रुक्मिणी रागातच म्हणते. तेव्हा आता सिंधू म्हणते फडफड असं काय बोलते, निर्लज्ज काय म्हणते तू मला, असं म्हणून ती आता राजश्रीला विचारते, ए मदर तू मला सांग, जेव्हा तू सुद्धा नवीन लग्न करून या घरात आली होती तेव्हा बाबांबरोबर तू असे सगळे प्रोग्राम केले असतील ना. तू थांब इथेच, मी आत्ता फादर्सला बोलवून आणते, मग तुम्ही हे गेम खेळा, असं म्हणून ती राजश्रीला बोलते. तेव्हा राजश्री आता रागातच म्हणते थांब जरा, अगं बाहेरच्या लोकांना बोलवून तू चांगलीच आपल्या इब्रतीचे धिंडवडे काढते आहेस. नाही मी तुला अद्दल घडवली ना, तू आता बघतच राहा, आणि ऑलरेडी माझ्या मागे खूप काम आहे, त्यामुळे तू इथून जा बरं, निघ आमच्या घरातून अगोदर. तेव्हा आता सिंधू म्हणते मी गेम झाल्यानंतर इथून जाणारच आहे, आणि यानंतर कोणते कोणते प्रोग्राम्स असतात त्याची सुद्धा तयारी मीच करायची का तुम्ही करताय. तेव्हा आता सर्वजण डोक्याला हात लावतात, म्हणतात काय निर्लज्ज मुलगी आहे ही, हिला कितीही वेळा सांगितलं तरीही ती ऐकतच नाही. तेव्हा हिच्या जिवीला काही हाड आहे की नाही, असं म्हणून घरातले वाभाडे ही चार चौघांसमोर का काढतीये कळतच नाही, रुक्मिणी रागातच म्हणते. तेव्हा सिंधू म्हणते पब्लिक बरोबर आहे, आता तुम्ही काय करा, माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात ना तर ठीक आहे, आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि घरी जाऊन जेवण करा, पुढचं जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, असं म्हणून ती त्यांना तेथून जायला सांगते. सर्वजण तेथून आता जातात, पण तेव्हा आता जाताना आपापल्या चपला घालून जावा, कारण ही आपली फॅमिली आहे, आपल्या फॅमिलीला जर कोणी त्रास दिला तर मला ते आवडणार नाही, सिंधू त्या माणसांना म्हणत असते. त्याचवेळी निर्लज्जपणाचा हा कळस झालाय, आपण काय बोलतो काय वागतो याचा अंदाज तरी तुला आहे का, रागातच रुक्मिणी म्हणते. त्यावेळी आता सिंधू जरा रागातच म्हणते मी तुला सांगायचीच राहिले की या घरची मी सून आहे आणि तुझी सुद्धा सून आहे, त्यामुळे आता सूनबाई असा आवाज मला द्यायचा आणि अशीच हाक मला मारायची. तेव्हा रुक्मिणी म्हणते मी तुला अजिबात सूनबाई म्हणून हाक मारणार नाही, कारण आमची एकही सून आता तुझ्यासारखी निर्लज्ज नाही आहे. सिंधू म्हणते बरं ठीक आहे, निर्लज्ज सूनबाई अशी हाक मला तू मार, चालेल. तेव्हा तुला जे काही म्हणायचं असेल ते म्हणा, परंतु आता आपण लंबूशी लग्न केलं आहे म्हणजे झालं आहे, आमच्या दोघांचं लग्न झालं असून आता परमनंट मी त्याची वायफाय आहोत, असं म्हणून ती काही पण बोलू लागते. तेव्हा चला आता आपण आपल्या प्रायव्हेट स्पेसेसमध्ये आहोत, असं म्हणून ती आता राघवला डोळा मारते आणि हसतच तेथून निघून जाते. राघव आता सर्वांना म्हणतो की शांत राहायचं फक्त. मग आता रुक्मिणी तिच्या पाठीमागे धाव घेत असते, तोच राघव आता तिला पकडतो आणि म्हणतो काकू अगं आपल्याला आता असं काही करता येणार नाहीये. तेव्हा रुक्मिणी म्हणते गप्प बस तू राघव, ती मुलगी काय काय अति करते तुला तर माहीत असेल, आत्ताच्या आत्ता पुरावे शोधून काढ आणि त्या मुलीला अगोदर घराबाहेर काढ. तेव्हा राघव म्हणतो माझे तेच प्रयत्न सुरू आहेत, अगं मला फक्त थोडा वेळ दे, थोडा पेशन्स ठेव, असं म्हणून तो आता रिलॅक्समध्ये तिला बसायला सांगतो. तेव्हा राघव सुद्धा कशी सिंधूची बाजू घेतोय हे पाहून आता मधूचा मात्र जळफळाट होत असतो. तेव्हा आता मनातल्या मनात ती विचार करत असते राघवने प्रू शोधण्याच्या आत मीच हिला घराबाहेर काढणार आहे, असं म्हणून ती तडातडा आता सिंधूच्या रूमकडे जायला निघते. आता सिंधू ही स्वतःचे कपडे लगेच आपल्या कपाटात ठेवत असते. त्याचवेळी मधू तेथे येत आता लगेच दरवाजा देखील बंद करते. सिंधूचा हात जोरात पकडत तिला विचारते की तू हे काय करतेस. तेव्हा सुंदरी तुझे हे डोळे आहेत की तुझी ती बटणं आहेत, असं म्हणून कृष्णाच्या स्टाईलमध्ये चांगलीच तिला लागते. तेव्हा सिंधू आता म्हणते की मी माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये सेटल्ड होतीये, तुला दिसत नाही का. त्यावेळी मधू म्हणते हे बघ कृष्णा, एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी की तू कृष्णा नाही आहे, तू सिंधू आहेस, हे घरातील कुणालाही माहीत नाही, पण आता मी तुझ्याकडे बघतेच, कारण हे लग्न ना कुणीच मान्य करणार नाही आहे. त्यावेळी हे लग्न घरातील कुणीही मान्य केलं नाही तरीही मी मान्य केलं आहे आणि मी माझ्या घरच्यांचा विश्वास नक्कीच जिंकेन, असं आता सिंधू तिला चॅलेंज करते. मग आता मधू देखील म्हणते मी बघतेच की तू घरच्यांचा कसा विश्वास जिंकते ते, कारण मी असं कधीच होऊ देणार नाही. आता त्या दोघीही एकमेकींना जणू चॅलेंजच करतात. तेव्हा सिंधू म्हणते की आता ही पूर्वीची सिंधू नाही आहे, आता कृष्णा आहे मी, कारण कृष्णा ही सिंधूच्या रूपात जन्म घेऊन आली आहे
आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मधुताई, कितीही तुम्ही सर्वांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केला ना, तरीही मी सर्वांसमोर हे सत्य आणणार आहे की तुम्ही सिंधूच्या खुनी आहात म्हणून, आणि सिंधूच्या खुन्याला राघव कधीही माफ करणार नाही, असं म्हणून ती बरोबर आता मधूचा काटा काढते. त्यानंतर ती पुन्हा कृष्णाच्या रूपात येत म्हणते, ए सुंदरी, हे बघ, तुझं काम झालं असेल तर तू इथून कल्टी मार बरं, कारण आपल्याला खूप काम आहे. इकडे आता राघव आणि सर्वजणी बसलेले असतात. तेव्हा रुक्मिणी सारखीच आपली टॅवटॅव करत असते आणि म्हणत असते, त्या चोरटीला अगोदर राघव घराबाहेर काढ, कारण तिने पार घर डोक्यावर घेतलं आहे अक्षरशः. मग आता रेश्मा म्हणते, कसं आहे ना, तुम्ही सर्वांनी ऐका, आता राघव भाऊजींनी तर तिच्याबरोबर लग्न केलं आहे, आता तिला डिवोर्स द्यायचा म्हटल्यावर खूप पैसेसुद्धा द्यावे लागतील. मग आता राजश्री म्हणते, तुमच्या या घरातील सर्व परिस्थितीला फक्त मीच जबाबदार आहे. मी जर सिंधूचा ध्यास घेतला नसता तर एवढं काहीही घडलं नसतं, आणि सिंधूचा ध्यास घेणं मला खूप महागात पडलं. मीच राघवला सारखी सारखी फोर्स करत राहिले की त्या चोरटीबरोबर लग्न कर म्हणून, आणि माझ्या बिचाऱ्या राघवला हे भोगावं लागते. मला सर्वांनी माफ करा, मीच तुमची गुन्हेगार असल्याचं राजश्री आता म्हणत असते. त्याचवेळी राघव म्हणतो, आई तू अजिबात काळजी करू नकोस, आणि तू स्वतःला दोषसुद्धा लावून घेऊ नकोस, कारण तुझ्यामुळे हे काहीही घडलेलं नाही आहे. अगं आई, मीच खरं तर तुझी तब्येत बरी व्हावी यासाठी तिला घरात घेऊन आलो होतो, आणि फक्त तुझ्या तब्येतीसाठी या सर्वांनी सुद्धा मला सपोर्ट केला होता. मला माहीत होतं की ती सिंधू नाही आहे, कृष्णा आहे, तरीही मी तिच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुम्हा सर्वांचा गुन्हेगार मीच आहे, असं म्हणून राघव पुन्हा सर्वांची माफी मागतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, याचसाठी मी तुला राणीशी लग्न करायला सांगत होते, राणीच्या नखाची सर तरी आहे का हिला, असं म्हणून रागातच रुक्मिणी आता राघवला जाब विचारू लागते. तेव्हा ऋतुजा म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं, परंतु या निर्लज्ज सुनेला घराबाहेर काढायचं तरी कसं. तेव्हा मधू म्हणते की तुम्ही कुणीच काळजी करू नका, तिला घराबाहेर कसं काढायचं ना हे मी पाहते. राघवला जरा धक्का बसतो आणि मग तो म्हणतो की मधू तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. मग आता ती म्हणते, मला हेच हवंय राघव. मग आता राजश्री सुद्धा म्हणते, आहे मी तुझ्या बरोबर. तेव्हा पुढे आता मधू म्हणते, त्या निर्लज्ज मुलीला आपण लवकरात लवकर घराबाहेर काढू. मग आता राघव म्हणतो, थँक्यू सो मच मधू, माझ्या मनातलं बोललेस. अगं मधू, तू माझ्यासाठी नेहमी खूप काही करत असतेस, असं म्हणून राघव सारखा सारखा थँक्यू म्हणतो. तेव्हा मधूला आता खूपच आनंद होतो. मग आता ती म्हणते, राघव, अरे आपल्या माणसांना कोणी थँक्यू म्हणतं का. तेव्हा राघव आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि हसत असतो. मनातल्या मनात मात्र विचार करत असतो, तुझा विश्वास जिंकून तुझा घाणेरडा चेहरा मला घरातील सर्वांसमोर आणायचा आहे, आणि त्यासाठी मला तुझ्याबरोबर अगदी चांगलं वागणं अपेक्षित आहे, आणि मी ते वागणार, माझ्या सिंधूला न्याय मिळवून देणार. इकडे त्यानंतर राघव हा रूममध्ये काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच सिंधू तेथे येते आणि त्याच्यासाठी ती गरम दूध घेऊन आलेली असते, आणि मग दार बंद करते. तेव्हा राघव नुसता तिच्याकडे पाहतच राहतो, आणि मग नंतर ती दार बंद करून बेडवर बसते. राघवची नजर तिच्यावरून हटतच नाही. तेव्हा ती विचारते, तुम्ही काय पाहताय. तेव्हा माझ्या स्वीट बायकोला मी पाहतोय, तुला काही प्रॉब्लेम आहे का, असं राघव विचारतो. त्यानंतर तो अगदी रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो, फायनली तो दिवस आला जिथे आपल्या दोघांमधील तो दुरावा संपला. मग आता सिंधू देखील अधिक प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, इथून पुढचा तुझा सर्व वेळ फक्त माझा आणि माझाच असणार आहे, असं म्हणून तो तिचा किस घेणार असतो. तेवढ्यातच सिंधू म्हणते की जरा लांब, असं म्हणून आता ती मागे दरवाजाकडे सारखी पाहत असते. तेव्हा राघव आता तिची नजर आपल्याकडे करतो आणि म्हणतो, मी आत्ता काय बोललोय. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. मग आता सिंधू म्हणते की मी 10 पासून 1 पर्यंत आकडे मोजणार आहे, असं म्हणून ती आता 10, 9, 8 आणि 7 असे आकडे मोजत असते. राघव आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो विचारतो, आता हे काय. मग आता ती म्हणते, आता आपलं लग्न झालं आहे म्हटल्यावर कुठल्याही क्षणी दार वाजेल त्याचीच मी वाट पाहतीये. तेव्हा तो आता हसतो आणि म्हणतो, कसं शक्य आहे, कोणीच नाही इथे येऊ शकत, सर्वजण आपापल्या रूममध्ये जाऊन आता झोपले असतील, असं होऊच शकत नाही सिंधू. आता तेव्हा
सिंधू आता हसते आणि म्हणते, राघव तुम्हीच विचार करा ना, घरच्यांच्या दृष्टीने तुमचं लग्न एका चोरट्या आणि उनाड मुलीबरोबर झालं आहे. ते एका खोलीमध्ये अनोळखी मुलीबरोबर तुम्हाला कसं राहू देतील. राघव आता गोड हसतच म्हणतो, अनोळखी आणि तू. मग आता सिंधू म्हणते, कसं आहे ना, मी सिंधू आहे हे फक्त तुम्हालाच माहित आहे ना. तेव्हा राघव म्हणतो की म्हणजे तुझीच अशी इच्छा आहे की कुणीतरी यावं. तेव्हा सिंधू म्हणते, असं नाही, असं वाटत नाही मला कुणी यावं इथे. तेव्हा घरच्यांचं सिंधूवर प्रेम आहे परंतु कृष्णावर नाही आणि हेच माझ्यासाठी योग्य आहे असं म्हणून सिंधू आता सांगत असते. तेव्हा तो म्हणतो, मी सांगतोय तसं आता इथे कुणीच येणार नाही, मी तुला प्रॉमिस करतो. तेवढ्यातच आता असं म्हणून तो तिच्या जवळ जातो. तेवढ्यातच आता दरवाजा कुणीतरी ठोठावतं. तेव्हा राघव पटकन सिंधूपासून बाजूला होतो. मग आता सिंधू मात्र मोबाईलमध्ये पाहत असते. वेळी राघव आता पुढे जातो आणि लगेच दार उघडतो. त्याच वेळी आता राजश्री आतमध्ये येते. राघव विचारतो, काय झालं आई. तेव्हा आता राजश्री सिंधूकडे पाहत असते आणि म्हणते की आज तुझे बाबा ना पेढीवर थांबणार आहेत. मला एकटीला आमच्या रूममध्ये झोप येत नाही, त्यामुळे मी आज इथे झोपणार आहे. असं म्हटल्याबरोबरच आता सिंधू गालातल्या गालात हसते. तर राघव आता सिंधूकडे पाहतच राहतो, कारण त्याला आता समजलेलं असतं सिंधू मगाशी जे म्हणत होती ना तेच बरोबर होतं की इथे आता लाईनच लागणार. आता राघव म्हणत असतो की आई प्लीज तू इथे झोपू नकोस. मग आता राजश्री हट्टच करत राहते आणि म्हणते, कसं आहे ना, मला तुझ्यावर लक्ष ठेवायला हवं. असं म्हणून ती आता सिंधूकडे रागात पाहते. राघव म्हणतो, माझ्याकडे आता लक्ष ठेवायला ती लहान आहे का, असं म्हणून तो राजश्रीला जायला सांगतो. परंतु राजश्री ऐकतच नाही. तेवढ्यातच आता लगेच रुक्मिणी, ऋतुजा आणि रेश्मा या तिघीही तेथे येतात. रुक्मिणी म्हणत असते, मी राघवच्या रूममध्ये झोपणार. तर ऋतुजा म्हणत असते, मी राघवच्या रूममध्ये झोपणार. असं त्या दोघीही आता भांडणं करतच जेव्हा तिथे येतात आणि समोर राजश्रीला पाहतात आणि एकमेकींकडे पाहतात की राजश्रीसुद्धा इथेच आहे. आता त्या तिघींना तेथे आलेलं पाहून सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहतच राहतात. मग राघव आता पटकन तिला इशारा करतो की तुझं म्हणणं बरोबर होतं. मग आता रुक्मिणीला राघव विचारतो, काय झालं अगं काकू, तू इथे काय काढलंस काम आत्ता ह्यावेळी. मग आता रुक्मिणी म्हणते, अरे राघव तुला सांगू का, अरे पूर्वीच्या काळी कसं ना माणसं एकत्र झोपायची, कशा गप्पा टप्पा व्हायच्या, मजा मस्करी व्हायची. आता तशी मजा मस्करी नाही राहिली रे आणि गप्पा टप्पासुद्धा होत नाही. आणि कसं आहे ना, तुम्हाला नुसती प्रायव्हेट स्पेस लागते आत्ताच्या मुलांना, त्यामुळे हे सगळं मागचं ना सगळं सर्वजण विसरून गेले आहेत. मग म्हटलं की मी इथे झोपेल म्हणून. आता असं म्हटल्याबरोबरच राजश्री म्हणते, वहिनी तुमचं हे काय चाललंय. अहो मी माझ्या मुलाच्या रूममध्ये आज झोपणार आहेत, कारण हे पेढीवर आहेत ना म्हणून. मग आता रुक्मिणी म्हणते, असं नाही, राघवला लहानपणापासून माझी सवय जास्त आहे ना म्हणून मी त्याच्याजवळ झोपणार. तेव्हा रुक्मिणी म्हणते, असं नाही होऊ शकत, माझी सवय जास्त आहे, मी झोपणार. ऋतुजा म्हणते, कसं आहे ना, लहानपणी ऋषभ आणि राघवला माझ्याकडूनच गोष्टी ऐकून घ्यायच्या होत्या, त्यामुळे मीच मग झोपणार आहे त्याच्याजवळ. तेव्हा आता त्या तिघींचं सारखं बोलणं सुरू होतं. त्या तिघीही खूप वेळा आता एकमेकींबरोबर भांडू लागतात की मीच झोपणार राघवजवळ, मीच झोपणार राघवजवळ, असं त्या तिघींचं सुरू असतं. तेव्हा आता सिंधू ही सगळ्यांचीच ही बडबड पाहून आणि एवढा गोंगाट गोंधळ पाहून आता जोराजोरात शिट्ट्या वाजवू लागते. तेव्हा राघव हा तिच्याकडे पाहतच राहतो. त्याने ऑलरेडी कानावर हात ठेवलेले असतात, कारण या तिघीही एकमेकींबरोबर खूपच भांडू लागलेले असतात. मग आता सिंधूच्या ह्या शिट्टीचा आवाज ऐकून सर्वजण अगदी गप्प राहतात आणि विचारतात की काय, कशाला शिट्टी वाजवली. मग आता सिंधू म्हणते, तुमची ही बडबड अगोदर बंद करा. मच्छी मार्केटसारखी काय तुम्ही एवढा गोंधळ चालवलाय मला कळतच नाही. तेव्हा आता तुम्ही अगोदर इथून चालते व्हा बरं, असं सिंधू सर्वांना म्हणते, नाहीतर जागे राहिल्याने तुम्हाला ॲसिडिटी होईल. तेव्हा आता राजश्री रागातच म्हणते, हे बघ तुझ्या हक्काचं इथे काहीच नाही आहे, ही माझ्या मुलाची रूम आहे, त्यामुळे तू इथून निघायचं आणि गप्प बसायचं, असं सिंधूला ती रागातच म्हणते. तेव्हा ऋतुजा आता रागातच म्हणते, ए थुई थुई, आमचं हे घर आहे, आमच्या घरात कुठे राहायचं कुठे झोपायचं मी ठरवणार, त्यामुळे तू आम्हाला अक्कल शिकवू नकोस. तेव्हा सिंधू आता कृष्णाच्या स्टाईलमध्येच म्हणते की हे भोचक कोंबडे, हे पहा ही आपली रूम आहे, त्यामुळे आपल्या रूममध्ये कोणी यायचं कोणी जायचं हे फक्त आपणच ठरवणार, तू नाही, समजलं, तू निघ तुझ्या रूममध्ये. आता ती सर्वांना तेथून कल्टी मारायला सांगते. मग आता रुक्मिणी म्हणते, ए बघ ही माझ्या पुतण्याची रूम आहे,
त्यामुळे आम्हाला इथे यायला तुझी परमिशन घेण्याची गरज नाही, असं रुक्मिणी आता मोठ्या आवाजातच म्हणते. तेव्हा आता सिंधू रागातच म्हणते, हे पहा पब्लिक, आता मी शेवटचं तुम्हाला विचारते, तुम्ही इथून कल्टी मारणार आहात की नाही. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधूने आता मधुचंद्राची सर्व तयारी केलेली असते. बेडसुद्धा छान असा सजवलेला असतो. त्याच वेळी आता मधू पाण्याचा जग घेऊन तेथे येते आणि म्हणते की आता तुझ्याकडे मी बघतेच, तेव्हा तू आतमध्ये कुठे चाललीस, असं आता रागातच तिला सिंधू विचारत असते. राघव देखील म्हणतो, मधू हे काय चाललंय तुझं. मग आता राघवचं सुद्धा ती ऐकत नाही. बेडवर ती लगेच आता पाणी टाकून देते आणि सर्व बेड खराब करून टाकते. तेव्हा आता तू काय डोक्यावर आपटली आहे का, असं रागातच जेव्हा सिंधू म्हणते, तेव्हा आजची रात्र तुला सेलिब्रेट करायची होती ना, आता कर, असं म्हणून मधू हसते. त्यानंतर आता मधू आणि सिंधू शेजारी शेजारी झोपलेले असतात. तेव्हा सिंधूने आता आपल्या खाली काहीतरी घेतलेलं असतं आणि वर उंचावर झोपलेली असते आणि मानाशी खाली टाकलेली असते. मधू गाढ झोपेत असताना सुंदरी सुंदरी असं म्हणून आता सिंधू तिला उठवते. तेव्हा सिंधू आता उठते आणि सिंधूची मानाशी खाली पाहते तर खूपच घाबरते आणि बेडवरून बदकन खाली पडते. तेव्हा सिंधू तेथे तिला म्हणते, हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणून तिला ती खूपच घाबरवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.